बारामती म्हटलं की मग काही लोकांची नावं बारामती पवारांना आंदण दिले की काय, अशी परिस्थिती बारामतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. एखादा माणूस निवडणूक लढतो म्हटलं की तू का निवडणूक लढतोय, तुझं काय काम आहे तिथं, तू राजकारण करतो काय, असं म्हटलं जातं. माझी निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती आहे की फ्री अँड फेअर निवडणूक ही पोटनिवडणूक पुढची होणार नाही. बिनविरोध करायचा प्रयत्न आहे. अगदी जिवे मारण्याच्या सुद्धा धमक्या इथं आलेल्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला लोकशाही टिकवायचे, लोकलचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे. जी लोक बोलत नाहीत, बोलायचा प्रयत्न करत नाहीत आणि जी लोक बोलतात त्यांना त्रास देण्याचं काम केलं जातं आहे, टार्गेट करण्याचं काम केलं जातं आहे. त्यामुळे निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ. शेवटी जनतेच्या प्रश्नावर, जनतेचे प्रश्न तरी आमच्या अजेंड्यावर येतील आणि प्रश्न अजेंड्यावर आणू आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर भिडायची ताकद आम्ही ठेवलेली आहे. फोन कोणाचा आलता तुम्हाला? कार्यकर्त्यांचे फोन? कार्यकर्त्यांचे हे बघा, दुसरा तिसरा म्हणजे चौथा कॉल, 4 कॉल मला ह्या 2 दिवसात आलेले आहेत. त्याच्यावरती आम्ही FIR सुद्धा दाखल केलेले आहेत, गुन्हे दाखल केलेले आहेत.